मीनाचे लग्न झाले तेव्हा तिचे सासर खूप मोठे आणि श्रीमंत होते, पण मीना एका सर्वसामान्य कुटुंबातून आली होती. तिचे वडील शिक्षक होते, त्यामुळे तिच्यावर खूप चांगले संस्कार होते. लग्न झाल्यावर ती जेव्हा सासरी आली तेव्हा तिच्या सासूबाई मंगलाबाई तिला प्रत्येक गोष्टीत टोमणे मारू लागल्या. तुझ्या वडिलांनी लग्नात काय दिले? साधा हुंडाही नीट देता आला नाही, असे म्हणून सासूबाई नेहमी मीनाला हिणवायच्या. मीनाचा नवरा सागर हा एक चांगला माणूस होता, पण तो आपल्या आईच्या शब्दापुढे कधी जात नसे. मीना घरात सकाळी लवकर उठण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत सर्व कामे करायची, सर्वांचा मान राखायची, पण सासूबाईंच्या मनात मीनाबद्दल कधीच प्रेम निर्माण झाले नाही. मीना अनेकदा एकटीच खोलीत जाऊन रडायची, पण तिने कधीही आपल्या माहेरी त्याबद्दल सांगितलं नाही किंवा तक्रार केली नाही, कारण तिच्या वडिलांनी सांगितले होते, संसारात चढ उतार येतात, पण संयम कधी सोडू नये. दिवस जात होते. एक दिवस अचानक सागरच्या बिझनेसमध्ये खूप मोठे नुकसान झाले. परिस्थिती इतकी बिकट झाली की बँकांचे कर्ज फेडण्यासाठी सासरचे घर आणि सासूबाईंचे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली. पण संपूर्ण कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या पाहुण्यांना सासूबाई नेहमी मान द्यायच्या त्या सर्व नातेवाईकांनी कठीण काळात पाठ फिरवली. सागर डोक्याला हात लावून बसला होता आणि सासूबाई देवापुढे रडत होत्या. अशा कठीण प्रसंगात मीना पुढे आली. तिने सागरच्या हातात एक छोटा डब्बा दिला. सागरने तो डब्बा उघडून पाहिले तर त्यात मीनाचे माहेरून मिळालेले दागिने आणि तिने लग्नापासून साठवलेले काही पैसे होते. मीना अत्यंत शांत आवाजात सागरला म्हणाली, सागर, हे माझे दागिने विकून टाक आणि बँकांचे कर्ज फेडा. घर आणि दागिने परत मिळवता येतील, पण तुमची पत आणि कुटुंबाची इज्जत एकदा गेली की परत येणार नाही. मी माहेरून श्रीमंती आणली नसेल, पण तुमच्या सुखात आणि दुःखात खंबीरपणे सोबत राहण्याची ताकद नक्कीच घेऊन आली आहे. मीनाचे हे शब्द ऐकून सागरच्या डोळ्यात पाणी आले. बाजूलाच उभ्या असलेल्या सासूबाई मंगलाबाई थक्क होऊन मीनाकडे पाहत राहिल्या. ज्या सुनेला त्यांनी वर्षभर हुंड्यावरून टोमणे मारले, जिचा नेहमी अपमान केला, तीच सून आज संपूर्ण कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःचे सर्वस्व द्यायला तयार झाली होती. सासूबाई धावत आल्या आणि त्यांनी मीनाला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. त्या मीनाला म्हणाल्या, मला माफ कर बाळा, मी नेहमी पैशाला आणि दागिन्यांना श्रीमंती समजत राहिले, पण खरोखरची श्रीमंती तर तुझ्यासारख्या संस्कारांमध्ये आहे. आज तू माझे घर नाही तर माझे आयुष्य वाचवले आहेस. त्या दिवसापासून त्या घराचे वातावरण संपूर्णपणे बदलले. सासूबाईंनी मीनाला सुनेचा नाही तर स्वतःच्या मुलीचा दर्जा दिला. सागरने पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केले आणि मीनाच्या सोबतीने त्यांचा संसार पुन्हा आनंदाने बहरू लागला. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हेच शिकायला मिळते की माणसाची खरी श्रीमंती पैशात नसते, तर कठीण काळात कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या संस्कारांमध्ये असते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? सासूबाईंनी मीनाची माफी मागून योग्य केले का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. जर ही गोष्ट तुमच्या मनाला शिवली असेल तर व्हिडिओला लाईक करा.